आय लव्ह यू. काय म्हणालात? कंपनीचा बदलू. नीट बोलायचं. हे सचिन हे काय? हे काय लोकांचं हे काय? ही फावडा आहे. फावडा? हे काय करतात? आता तर मलाही माहित नाही. दादा जेव्हा केव्हा शेतावर जातो ना तेव्हा तो काय करत असतो माहिती आहे ना? बघ ना. इथली माती घ्यायची इकडे टाकायची. असं इथली माती घ्यायची इकडे टाकायची. मी काय करू? हा करून बघ ना. दे ना. ए पिया काय करते? फावडा आहे. सुरात नाही आहे ते. पावळा हे खरं सांगू का? हे अँटिक पीस मला खूप आवडलं. नेक्स्ट मंथ मध्ये माझा बर्थडे आहे. पप्पा ना हेच गिफ्ट मागणार आहे. या आता इकडे गिफ्ट मागायची वस्तू आहे का? मला खूप आवडलं. वाव सचिन हे काय आहे? हे साच्या आहे. साच्या हे काय करतात? त्याने काय करतात सांगू? हा हे बघ याने विटा बनवतात. कशा? अशी माती घ्यायची. घेतली. माती टाकली. त्याला प्लेन केलं. त्याला पलटवलं. काय झालं? वीज तयार झाली. वीज? हा. हा साच्या नाहीये. ही गाडी आहे. काय करतेस तू? सचिन पप्पांना हे सुद्धा गिफ्ट मागणार आहे. तुला सांगू का? याच्यामध्ये ना माझ्या पप्पाचा खूप चांगला फोटो दिसेल. वाव एकच नंबर. असं करायला तुझं मला माहिती आहे काय सांगू नको. काय आहे? याला टपला म्हणतात टपला. हा टोपलं म्हणतात. आणि काय करतात त्याच्याने? आमच्याकडे एक बाई येते गल्लीमध्ये. ती ना याच्यात ना मस्त भाजी ठेवते आणि भाजी विकते. सांगू कशी? भाजी. अगं आपण इथे कशासाठी आलोय? गप्पा गोष्टी करायला आलोय ना? हे काय बोलतात मला चालवली तू? मला गार्डन मध्ये गुलाबाचं फुल दिलं होतं ना हे आता माझ्याकडून तुला. काय झालं तू? एकच नंबर आहे रे तुझं घर. मला तुझं घर खूप आवडलं. सचिन तुझ्या घरी कोण कोण असतात? माझी आई आणि दादा. वाव ही तुझी आई काय करते रे? विटापट्टीच्या कामाला जातो. आणि दादा? दादा पण विटापट्टीच्या कामाला जातो. वाव. आम्ही पैशाने जरी गाडी बसलो ना तरी मला खूप श्रीमंत आहोत आम्ही. ते तर मला माहित आहे किती श्रीमंत आहात. कारण तुझं घर मला खूप आवडलं. मला तुझं घर खरंच खूप आवडलं. सचिन नाही आलास का मग? हो. तुझ्यासाठी भात मांडून ठेवला. जेवण घे का? मी पण मला जात वाटत उशीर झाला पहिलेच मला. आई पाहायला पाहिजे आई ही प्रिया. मी सांगते ना तुला सांगायची गरज नाहीये. आई माझं नाव प्रिया आहे. मी ना सचिन सोबत कॉलेजमध्ये शिकते. आणि आई तुम्हाला अजून सांगते मी आमच्या कॉलेजमध्ये ना सचिन ना खूप मोठा चांगला. थांबा थांबा थांबा. कॉलेज मध्ये मला माहित नाही खूप कारला मी सांगायची. डोक्याला हात नंतर फिरवा. थांबा. आमच्या कॉलेजमध्ये ना सगळ्या मुली तुमच्या मुलावर मारतात. मला सोडून मी भावच देत नाही. बरोबर. बस ना बोल. बस बस ना. आता हळू बस म्हटलं ना मगाशी. हात तुटणार आहे तिच्या बसला. बघ बसू दे ना तिले. हा बस ना. यासाठी चहा मांडतो मी. नाही मला असं वाटतं तुम्हाला कुठेतरी जायचंय. विटाभट्टीच्या कामाला जायचं होतं मला. आई तुम्ही जा ना इतर व्यक्तीच्या कामाला. सचिन चहा मांड. पोरीले चहा पाजल्याशिवाय जाऊ देऊ नको. आईने कधी चाय बनवला का? हे बघ मी कधीच चाय बनवली नाही. माझे ना दोघं भाऊ घरी राहता. एक दिवस चहा मांडता येत नाही तुला. और मी सांगतो कसा मांडायचा. फुल पेटवतो, बंजूला ठेवतो, 1 कप पाणी टाकतो आणि पुढे चहा लागत असेल तर 2 कप पाणी टाकतो आणि साखर टाकतो 2 चमचे आणि जराशी चहा पत्ती टाकशील. जास्त टाकू नका डगर वगैरे. नाही तर कारा करू करशील पक्का. लोक काय म्हणतील? साडी आवडली का मग तुला? पण हे खराब साडी आहे. तुझ्या अंगार नाही शोभे. तुझ्या नवीन साडी घेईन ना तेव्हा ये जाऊ. मग साडी कशी घालायची तुला शिकव. बस मग. चहा बनवतो तसं जाऊ दे नको पोरीले. येतो मग बसा. तुझ्याशी लग्न करून नवरदेव बनायचं स्वप्न बघतो. तुम्हाला नवरी का
प्रिया हा तुझा पोरकटपणा कधी संपणार आहे? सचिन आता काही विचारशील का मला? कसा वाटला माझा परिवार? तुझा परिवार खूप आवडला मला. आणि माझी आई? आई आई काय असते, कशी असते नाही माहिती रे मला. लहान असताना आई सोडून गेली, पण आज जेव्हा तुझ्या आईला बघितलं ना सचिन, तेव्हा असं वाटलं की आई असावी तर अशी. सचिन मला एक सांग रे, वाईट वाटणार नाही ना? नाही, विचार ना. तुझी आई, तुझा भाऊ, ह्याच्या डोळ्यात ना लाख स्वप्न आहे तुझ्यासाठी. अरे तुझ्या प्रत्येक हौशी पूर्ण व्हावा म्हणून रक्ताचं पाणी करतात, राब राब राबतात. मला एक सांग, या दोघांपैकी कधी कोणाला तू आय लव्ह यू बोलला आहे? काय बोलतेस तू? अगं माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे, त्यांच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. काय म्हणाला? त्यांच्यासाठी वाटेल ते तयार आहे करायला. मग काय मिळालं? मग काय म्हणाला की ते नाही ये चार मी दे दूंगा. तेव्हा कुठे गेला तरी त्यांच्यावर तुझा प्रेम. हेमंत सचिन तू चांगला आहेस, मला आवडतं, पण जो व्यक्ती ना आपल्या घरच्या लोकांना प्रेम करू शकत नाही ना, तो व्यक्ती कधीच कोणाचा होऊ शकत नाही. शाळा, कॉलेज, रस्ता, प्रत्येक ठिकाणी ना व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो, पण तोच दिवस ना आपल्या प्रियजनासोबत आपल्या घरी गेला पाहिजे. पण आजकाल तरुण पिढीला हे काय करणार आहे? पण एक लक्षात ठेवशील, ज्या दिवशी तुझ्या घरच्या लोकांचे स्वप्न पूर्ण करशील ना, त्या दिवशी मी स्वतः तुला आय लव्ह यू म्हणेल. तोपर्यंत गुड बाय. ज्या दिवशी तू आपल्या घरच्या लोकांचे स्वप्न पूर्ण करशील ना, त्या दिवशी मी स्वतः तुला आय लव्ह यू म्हणेल. पण प्रिया अशी का म्हणून गेली असावी? पण नाही, प्रिया तू जे काय म्हणून गेली ना, ते अगदी खरी म्हणून गेलीस. ज्या दिवशी तू तुझ्या दादाच्या आणि आईचे स्वप्न पूर्ण करशील, त्या दिवशी मी स्वतः येऊन तुला आय लव्ह यू म्हणेन. आणि मी काय तुझ्या मागे गुलाबाचं फूल घेऊन फिरणारा मजनू वाटतो काय? नाही प्रिया, नाही. तू हे एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी तू माझ्या जवळ येशील ना, त्या दिवशी माझंही स्वतःच विश्व तयार झालेलं असेल, माझंही ध्येय पूर्ण झालेलं असेल. त्यासाठी मला कुठलाही परिश्रम करावा लागला ना, तरी मी मात्र मागे पुढे बघणार नाही. सचिन सचिन सचिन, तू घाबरू नकोस, तू घाबरू नकोस. असं म्हणून माझ्या पाठीवरून हात फिरवणारा माझा दादा, माझ्या केसावरून मायेने हात फिरवणारी माझी ती आई, आता हे दोनच व्यक्ती माझ्यासाठी विश्व आहेत. आणि मी त्यांना नक्कीच सुखाची सावली देईन, नक्कीच सुखाची सावली दिल्याशिवाय